साधारण थालीपीठाचं माझं पीठ अर्धा किलोचं आहे. अर्धा किलोचं पीठ असल्यामुळे मला ह्या एवढ्या मिरच्या लागणार आहेत. जर तुमचं पीठ थोडं असेल, थोडंसं बनवत 3 ते 4 थालीपीठं बनवणार असेल तर ह्याच्यातल्या मिरच्या तुम्ही कमी करू शकता चवीनुसार. गावच्या भाषेत ह्या पिठाला थालीपीठं बोलतात. पौष्टिक असे थालीपीठं आहेत. त्याच्यामध्ये आपण भरपूर डाळ, हरभरा डाळ, बाजरी, ज्वारी, तांदूळ हे सगळं समप्रमाणात घेऊन भाजून हे दळून आणलेलं पीठ आहे. यालाच थालीपीठ म्हणजेच धपाटे, सातारी. हे थालीपीठाचं पीठ आपण चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लागणार आता साहित्य सांगते. ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यानुसार ओवा टाकायचा आहे. आपण हा ओवा टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ओव्याने आपल्याला जरा म्हणजे हिरवी मिरची घालतो त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो, अपचन वगैरे होऊ शकतं. त्याच्यासाठी आपण ओवा हा त्याच्यामध्ये वापरायचा आहे. मीठ चवीनुसार टाकायचं. हळद टाकायची. जे आपण मगाशी दाखवलं मी त्याप्रमाणे मसाला बारीक करून घेतलेला हिरवी मिरचीचा तो आहे. तोही आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कोथिंबीर आपण बारीक केलेली आहे तीही ह्याच्यावर घालून घ्यायची. हे मिश्रण एकसारखं हे करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आणि पीठ त्याच्यावर मळून घ्यायचं. पाणी जास्त काही घालायचं नाहीये. लागेल तसं घट्ट असं मळून घ्यायचंय. त्यामुळे जास्त पाणी वापरायचं नाही. हे असं एका साईडला लावून घ्यायचं आणि थोड्या वेळाने आपण थोडं 5 ते 10 मिनिटं मुरून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही थालीपीठं थापायला घ्यायची. आता आपण थालीपीठं थापून घेणार आहोत. त्यासाठी मी सुती रुमाल घेतलेला आहे. एक पोळपोट घेतलेला आहे. त्याच्यावर आपण थालीपीठं थापणार आहे आणि तवा आपण गरम करायला ठेवलेला आहे. आपल्याला तेल लागणार आहे लावायला. आपण आता एक छोटा गोळा करून घेणार आहोत ह्याचा. थोडंसं रुमालावर पाणी टाकायचं ते जेणेकरून आपल्याला थापता येतील, असं सरकतील. जसं आपण थापणार आहे तसं पोळपाट आपला फिरवू शकतो आपण, म्हणजे गोल होतील. थोडा पाण्याचा हातही घेतला तरी चालेल. असे चिरटाय लागले थालीपीठ बनवताना. हे असे होल करून घ्यायचे 3-4. ह्या होल आपण एवढ्यासाठी करून घ्यायचे की ह्याच्यातून आपले हे थालीपीठ वर पचायला मदत होते. ह्याच्यामुळे
फुलामुळं. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून पसरवून घ्यायचं. लोखंडी तवा घ्यायचा जेणेकरून आपले थालीपीठ जरा जास्त करपत वगैरे नाहीये. तेल पसरवून घेतलेलं आहे सगळीकडे. आता हा रुमाल असा आपण उचलायचा आणि तव्यामध्ये या पद्धतीत आपण हे करून घ्यायचं. आणि मी सुती रुमाल का निवडला तर सुती रुमाल आपण घेतल्यामुळे आपला तव्याला हा रुमाल चिकटत नाही. जर तुम्ही टेरेकोटचा घेतला तर तो रुमाल तव्याला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळं ह्याचा रुमाल घ्यायचा नाही, टेरेकोटचा. सुतीच रुमाल घ्यायचा. थालीपीठ पचलेलं आहे. आपण तेल लावून घ्यायचं वरून आणि ते पलटी करायचं. सर्व बाजूने पसरवून सोडून घ्यायचं आणि असं पलटवून घ्यायचं. हे आपलं झालं थालीपीठ तयार. आता पहिला पूर्ण दोन्ही बाजूला छान भाजून घेतलं. छान भाजलं आहे.